मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे आहे त्या ठिकाणी मौर्यकालीन भारतातील उदय आणि त्याची माहिती, अशोक सम्राटापर्यंतची माहिती पाहिली। या व्हिडिओमध्ये आपण जे आहे राज्यव्यवस्थेची माहिती अभ्यासणार आहोत की मौर्यकालीन राज्यव्यवस्था, व्यापार, साहित्य, कला आणि समाज जीवन कसं होतं। त्यातला पहिला घटक आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे राज्यव्यवस्था। राज्यव्यवस्थेसंबंधी माहिती कौटिल्यांचे अर्थशास्त्र व मेगस्थनीसचे इंडिका या दोन ग्रंथांमधून आणि अशोकाच्या शिलालेखातून स्पष्ट होते। चंद्रगुप्ताने राज्यकारभाराची सुनियंत्रित यंत्रणा उभी केली। एक छत्री साम्राज्य व्यवस्थेबरोबरच प्रशासकीय सत्तेचे विकेंद्रीकरण केले। राजाला सल्ला देण्यासाठी मंत्री परिषद असे, दैनिक राज्यकारभारासाठी निवडक मंत्र्यांची मंत्रणा असे, प्रशासनाची 18 खात्यात विभागणी आणि त्यांच्या प्रमुखपदी अमात्यांची नेमणूक। अधिकाराच्या उतरंडीतील शेवटचे पद ग्रामणी। ग्रामणी म्हणजे त्या काळामध्ये जो काही ग्रामाचा म्हणजे खेड्यांचा जो काही प्रमुख असे त्याला ग्रामणी असं म्हटलं जात होतं। स्थानिक पातळीवरच्या कारभारास प्रजेस स्वायत्तता, प्रजेचे भौतिक व नैतिक प्रगतीसाठी प्रयत्न, मुलकी व लष्करी क्षेत्राचे विभक्तीकरण, स्वातंत्र्य न्याय व्यवस्था, अधिकाऱ्यांसाठी विशिष्ट वेतन पद्धती, व्यापारावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा। व्यापार, आर्थिक जीवन। बळी हा लागवडीखालील जमिनीच्या प्रमाणात द्यायचा कर। बळी हा लागवडीखालील जमिनीच्या प्रमाणात द्यायचा कर। भाग हा शेतीच्या उत्पन्नावरील कर। भाग हा शेतीच्या उत्पन्नावरील कर। शेतीपासून उत्पन्न प्राप्त होणारा कर, शेतीपासून उत्पन्न होणारा कर हा राज्यव्यवस्थेचा पाया। उद्योगांना चालना, कापड निर्मिती सर्वात महत्त्वाचा उद्योग, धातुकाम, लाकूड काम, हस्तिदंतांवरील कलाकुसर, सुतकताई, विणकाम, अन्य उद्योग। भरभराटीस आलेला देशांतर्गत व परदेशीय व्यापार, भूमार्ग व जलमार्गावरून अंतर्गत व्यापार। लोखंडी अवजारे, रंगवलेली मातीची भांडी यांचे दक्षिण भारतापर्यंत वितरण। भरूच, रोरुक, सोपारा व ताम्रलिप्ती या बंदरातून ग्रीस, रोम, इजिप्त, सीरिया, बॅक्ट्रिया, श्रीलंका इत्यादी देशांशी व्यापार। सुती व रेशमी कापड, श्लोम, लिलन, जरीचे वस्त्रे, मसाले, हिरे, हस्तिदंत, सुगंधी द्रव्ये इत्यादींची निर्यात। काच सामान, कापड रंगवण्याचे रंग इत्यादींची आयात। आयात निर्यातीवर कर आकारणी, वर्तणी, वाहतूक कर व शुल्क, जकात या करांच्या मोबदल्यात सरकार मालाच्या संरक्षणाची जबाबदारी घेत असे। व्यापारी तांड्याच्या संरक्षणासाठी रोज चोर रज्जुक व सीमास्वामी या अधिकाऱ्यांची नेमणूक। चोर रज्जुक व सीमास्वामी या अधिकाऱ्यांची नेमणूक त्या काळामध्ये केली जात होती। साहित्य। संस्कृत भाषेतील साहित्य निर्मितीबरोबरच पाली आणि अर्धमागधी या प्राकृत भाषातही साहित्य निर्मिती। जैन व बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अर्धमागधी व पाली भाषात साहित्य निर्मिती। या व्यतिरिक्त मागधी, शूरसेनी व महाराष्ट्री इत्यादी प्राकृत भाषांचा वापर। मौर्यकालीन साहित्य, लेखक, ग्रंथकृती आणि भाषा। पहिला आहे पाणिनी अष्टाध्यायी संस्कृत, भास स्वप्नवासव दत्तम संस्कृत, कौटिल्य अर्थशास्त्र संस्कृत। बौद्ध साहित्य त्रिपिटक, अधिधम्मपिटक पाली। जैन साहित्य दैशवैकालिक, उपासक दशांक, अर्धमागधी, आचारंगसूत्र, भगवती सूत्र। सम्राट अशोक, आज्ञापत्रे, शिलालेख, स्तंभलेख पाली। मेगस्थेनीस इंडिका ग्रीक। कौटिल्याचा अर्थशास्त्र हा ग्रंथ 15 विभागात आणि 180 प्रकरणात आहे। त्यात राजापासून गणिकापर्यंत आणि राजनीतीपासून युद्धनीतीपर्यंतच्या अनेक विषयांची चर्चा। कला आणि स्थापत्य। सुख, शांती आणि समृद्धी ही कला स्थापत्याला पोषक। प्राचीन भारतातील स्थापत्य आणि शिल्पकलेचा प्रारंभ। कारागिरांना दगड घडविणे, दगड कोरणे आणि आरसी गुळगुळीतपणा आणण्याचे घोटाई तंत्र यामध्ये प्रावीण्य मिळवले। यक्ष व यक्षिणीच्या सुंदर व सुबक मूर्ती, कोरीव लेण्यांची सुरुवात, स्तूप व स्तंभांची निर्मिती। मौर्यकालीन उल्लेखनीय शिल्प व स्थापत्य कृती, ठिकाण आणि कलाकृती। दिदारगंज चौधराणीची मूर्ती, चौरी धरणीची म्हणजे आता जी काही त्या ठिकाणी दिदारगंज आहे तिथं चौरी धारिणीची मूर्ती आहे। रामपूर्वा येथे स्तंभ शीर्षावर सिंहाची शिल्पाकृती आहे। लोरिया नंदनगड इथे जे काही स्तंभ शीर्ष आहे त्या स्तंभ शीर्षावर सिंहाची शिल्पाकृती आहे। सांकिशा स्तंभतीर्थावर हत्तीची शिल्पाकृती आहे। सारनाथ स्तंभ शीर्षावर 4 सिंहाची शिल्पाकृती आहे। बराबार आणि नागार्जुन टेकड्या या ठिकाणी कोरीव लेण्या आहेत। पाटलीपुत्र या ठिकाणी चंद्रगुप्ताचा प्रसाद, 30 अशोक स्तंभ आणि 84,000 स्तूप आहे।
सारनाथ येथील स्तंभशीर्षावरील 4 सिंहांची शिल्पाकृती भारताचे राष्ट्रीय बोधचिन्ह म्हणून स्वीकारले आहे. मेगस्थेनिसने चंद्रगुप्त मौर्याच्या पाटलीपुत्र येथील भव्य प्रसादाची तुलना इराणची राजधानी सुसा येथील राजप्रसादाशी केली आहे. चीनी प्रवासी फाहियानने चंद्रगुप्त मौर्याच्या राजप्रसादाचे विस्तृत वर्णन केले आहे. कला क्षेत्राला दिलेली अप्रतिम देणगी म्हणजे एकसंध भव्य स्तंभ अशोक स्तंभ. गौतम बुद्धाच्या जीवनातील प्रमुख घटना ज्या ठिकाणी घडल्या तेथे आणि महत्वाच्या राजमार्गावर असे एकूण 30 अशोक स्तंभ उभारण्यात आले. अशोकाने आपल्या कारकिर्दीत सुमारे 84 स्तूप बांधले. 84 स्तूप म्हणजे 84,000 स्तूप त्याने त्या काळामध्ये बांधलेले होते. म्हणजे त्या काळामध्ये अशोकाने जे स्तूप बांधले ते 84,000 एवढे होते. त्यानंतर महत्वाचा घटक यातला पाहायचा आहे समाज जीवन. लोकांचे जीवन संपन्न व सुखी होते. चतुर्वर्ण पद्धती अधिक रूढ झाली होती. चतुर्वर्ण म्हणजे त्या ठिकाणी जे आहेत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे चतुर्वर्ण आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ही त्या काळामध्ये प्रथा म्हणजे चतुर्वर्ण पद्धती अधिक रूढ झाली होती. व्यवसायांवर आधारित पुरोहित, शेतकरी, धनगर व शिकारी, व्यापारी, मजूर, सैनिक, हेर आणि सरकारी अधिकारी असे 7 वर्ग अस्तित्वात होते. त्यांचे वर्णन मेगस्थेनिसने केले आहे. त्याच्यानंतर जे आहे नट, नर्तक, गायक, वादक. नट, नर्तक, गायक, वादक हा वर्ग लोकांचे मनोरंजन करीत असे. रथाच्या आणि घोड्यांच्या शर्यती, मल्लयुद्ध, नृत्य, गायन स्पर्धा हे करमणुकीचे लोकप्रिय प्रकार होते. द्यूत खेळणे प्रचलित होते, पण त्यावर सरकारी नियंत्रण होते. वैदिक काळापासून चालत आलेली शिक्षणाची परंपरा मौर्य काळात कायम राहिली. तक्षशिला, काशी व अयोध्या ही उच्च विद्या व कलांचे शिक्षण देणारी श्रेष्ठ केंद्रे होती. स्त्रियांच्या शिक्षणाची उपेक्षा सुरू झाली, मात्र स्त्रियांना काही अधिकार उदाहरणार्थ स्त्रीधनावरचा अधिकार देण्यात आले असावेत. अनाथ व त्यानंतर गुप्तहेर यंत्रणेमध्ये स्त्रिया कार्य करत होत्या. अनाथ व दिव्यांग स्त्रियांची काळजी शासन घेत असे. सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर मध्यवर्ती प्रशासन यंत्रणा कमकुवत होत गेली. त्यामुळे राजकीय अवनती सुरू झाली आणि साम्राज्याचे तुकडे पडू लागले. मौर्योत्तर काळात विघटित झालेल्या साम्राज्याचे पुन्हा संघटन करण्याचे कार्य शुंग आणि सातवाहन या घराण्यांच्या सत्तेखाली झाले.